यांनीच सांगितलं मला. यांनी सांगितलं तुला किडनॅप करायला? अगदी तसं नाही म्हणता येणार. यांच्या मावशीने सांगितलं ना मला. पण मावशीला कोणी सांगितलं? अधिपतीनेच सांगितलं असणार ना. म्हणजे हा तुझा तर्क आहे, फॅक्ट नाहीये. ते तर्क बिर्क मला माहित नाही. माझ्याकडं पुरावा आहे. हा कुठं वाटतं? 1 मिनिट. कुठं गेलं? अयो डिलीट झालं की काय? हाय सापडलं. कुठं गेलं? अयो डिलीट झालं. ए बजा, तुला काय शिंग फुटली काय ना? हा? माझा फोन फुटला तर फुटला, चांगलंच झालं. आता अजून काही बोललास का नाही तर तुझं नशीबी फुटल या मोबाईल सारखं. ए दुर्गेश्वरी. मॅडम मॅडम मी काय घाबरत नाही तुम्हाला. असं आहे काय? तुला घाबरावंच लागल, कळलं काय? मी कोण आहे माहित आहे ना? माहित आहे का नाही? ठीक आहे घेईन बघून. तुम्ही शांत व्हा. त्याला काही बी बोलू नका, काही बी बोलू नका. मला बोलायचं तुमच्याशी. त्याला सोडा. चला चला तुम्ही. अधिपती नेहमी शाळेत येतात? मला माहित नाही थोरल्या सरकार. मास्तरनीला भेटायला? मी वर्गात असते ना, मला नाही कळत ते येतात का नाहीत ते. तुला समज कळतंय, फक्त सांगायचं नाहीये. मला खरंच नाही माहिती थोरल्या सरकार. अधिपतींचं मास्तरनीवर प्रेम आहे हे तुला माहित नाही? धाकल्या सरकारांचं प्रेम आणि मास्तरीनबाईंवर? आम्ही बोलतोय ते रिपीट करू नका. जा काम कर. आणि दुर्गी कुठे? बाहेर गेल्यात त्या. कुठं? मला नाही माहिती. तुला माहित तरी काय आहे ग? नुसती कबुतरासारखी इकडनं तिकडं निरोप देत फिरतीस वय. जा काम कर. आणि अधिपती आले की आमासनी कळव. हा जा. पण मला कळत नाही तुझ्या बजाला का जाऊ दिलंस? त्याला मी सोडत नाही. आज दिवसभरात जिथं घावाला तिथं धरून त्याचा बुक्का उडवतो का नाही बघ मी. अधिपती हळू, शांत व्हा बरं जरा तुम्ही. मी जे बी केलं ते आपल्या फायद्यासाठी केलं. फायद्यासाठी म्हणजे? शांत व्हा, मी समज सांगते तुम्हाला. काय काय सांग मला पटपट. फायद्यासाठी म्हणजे काय? बजा जे बी बोलला ते समज खरं आहे. काय खरं म्हणजे? काय खरंय म्हणजे काय बोलायलास तू मावशी? आईसाहेब असं करू शकत नाही, लक्षात घे. तुला माहिती आहे की ते असली बायकांबद्दल तू असं कसं काय बोलायलास? किती बी राग आला ना, एखाद्या बाईची सुपारी देऊ शकत नाहीत आईसाहेब. हे काय बोलायलास तू? वय अधिपती, तुम्ही जरा हळू बोला बरं, हळू बोला. अधिपती तुम्हासनी तर माहीतच आहे मी हुकमाची ताबेदार आहे. ताई जे बी सांगते ते समज करावं लागतंय मला. ताईला मास्तरीन कधी बी आवडली नाही. तिला असं वाटतं का मास्तरीन तुमच्याकडनं पैका उकळत्या. त्यांनी कवाच पैसे मागितले नाहीत माझ्याकडनं. वय काय? पर ताई तर मला म्हणली का ती तुमच्याकडनं पैका उकळत्या. नाही काय? नाही. ताईनं मला सांगितलं का तुमच्या लग्नात मास्तरणीचं इग्न नग. ताईला तसं मास्तरणीला काय बी करायचं नव्हतं. तिला फक्त उचलाय सांगितली होती ताईनं. तिला मारहाण बिरहाण त्या हलकट बजानं केली. ताईची ऑर्डर नव्हती ती. अव तुमच्या लग्नात मास्तरीन येऊन उगा तमाशा करेल का तुमच्या काळजीपोटी ताईनं तिला उचलाय सांगितली. बाकी काय बी नाही. आणि ताईने हे बी सांगितलं होतं का इकडे लगीन लागलं का तिकडे तिला लगेच घरी सोड. काय बोलायलास तू?
मला नाही खरं वाटत. अधिपती, म्या माझ्या चंचीची आण घेऊन सांगायला हेच खरं आहे. मला जेव्हा हे समज कळलं तो मला बी ताईचं हे वागणं आवडलं नव्हतं. अहो, म्या बी एका पोरीची आई आहे. तुम्हासनी तर माहीतच आहे नव ताईचा स्वभाव कसा आहे. आणि शिवाय माझी लेक तुम्हासनी देणार म्हटल्यावर मला ताईचं ऐकण्याशिवाय दुसरा काय बी पर्याय नव्हता माझ्याकडं. तुम्ही सांगा बरं मी काय करणार होते. तुम्हासनी ताईची शपथ आहे, मी आहे तुम्हासनी समद बोलले हे ताईला बोलू नकास, नाहीतर ताई माझा जीव घेईल, मला बर्बाद करील. ताई पुढं हे समद कबूल करायची माझी हिंमत नाही. ताई मोर जर का तुम्ही मला विचारलं का हे समद खरं आहे का, तर मी नाहीच म्हणणार. पर सत्य हेच आहे का मास्तरनीला किडनॅप करायला ताईनंच सांगितलं होतं. मावशी काय सांगाल? अधिपती, अधिपती सोडा त्या बजाला. उगा नादी नगा लागू त्याचा, नाहीतर आपल्याच अंगाशी येईल. मम्मी का नाही आली अजून? आज काय लग्न लागतंय का नाही माझं? माफ करा आई, माफ करा. माफ करा मास्तरीनबाई. हे जे काय झालं त्यासाठी कुठं ना कुठं आम्ही जबाबदार आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे, तुम्ही शिक्षा द्यायला पाहिजे मला. मला माफ करा मास्तरीनबाई, खरंच माफ करा. अहो अधिपती, असं काय बोलायला असं तुम्ही? अहो तुमचं काय बी दोष नाही आहेत. अहो तुम्हाला तर काय बी माहित नव्हतं. मी तुम्हा समध्यासनी विनंती करायला, या समध्यामध्ये अधिपतीसनी अडकू नका. त्याचं काय बी दोष नाही. तर ह्यो आणि याची मावशी दोघांविरुद्ध तक्रार टाकली पाहिजे. नाहीतर काय, ह्यांची अख्खी फॅमिलीच गुन्हेगार दिसते. माय मरो आणि मावशी जगो असं म्हणतात, पण इथे मावशीच भाच्याच्या जीवावर उठली वाटतं. तुमचा गैरसमज व्हायला लागलाय. दोष माझा आहे, त्यांचा काय सुद्धा दोष नाही. तुम्हाला जर शिक्षा द्यायची असेल ना मला द्या, माझ्या फॅमिलीला ह्याच्यात वडू नका. माझी चूक आहे, मला तुम्ही शिक्षा द्या. ठीक आहे अक्षरा, हा म्हणतो ते ठीक आहे, तसंच होत आहे. अधिपती, माझं तुझ्या मावशीची काहीच वैर नाहीये. माझा प्रॉब्लेम तुझ्या बरोबर आहे. मग होऊ दे, तू म्हणतोस तसं. आणि तूच तुझ्या मावशीला सांगितलं असणार ना जे काही झालंय ते, आणि त्यामुळे हे सगळं घडलंय, बरोबर ना? मग तर तक्रार तुझ्या विरुद्ध झालीच पाहिजे काय, आणि तीही आत्ताच्या आत्ता. मुळीच नाही. कुणी काही सांगितलं तरी मी अधिपतींच्या विरुद्ध तक्रार करणार नाही. ह्या आधी बजरंगनी कुणी त्याला काहीही न सांगता आमच्या फॅमिलीला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिलाय. आणि ह्यावेळी तर त्याच्या गुंडांनी मला पळवून नेलं. एका खोलीत मला डांबून ठेवलं, खुर्चीला बांधलं, छळ केला, मारहाण केली. त्या परिस्थितीमध्ये बजरंगनी माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्यासाठी गुन्हेगार बजरंगच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर अधिपतींनी मला किडनॅप केलं असतं तर त्यांनी मला इथे लग्नाच्या मंडपात आणून सोडलं नसतं, माझा जीव वाचवला नसता. जो माणूस स्वतःच म्हणतोय की माझी तक्रार करा, गुन्हेगार कसा असेल? कमाल, आपलं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करतायत ते.
अधिपती, तुमचा दोष नाहीये यात. आमचं लग्न आता वाचूच शकत नाही. माझ्या नवऱ्याचा विश्वासच नाहीये माझ्यावर. आणि मला माहितीये तुमच्यासाठी तुमची फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे. मी कधीच त्यांच्या विरुद्ध तक्रार करणार नाही. तुमचे इतके उपकार आहेत माझ्यावर, त्या उपकारांची परतफेड तर मी कधीच करू शकत नाही आयुष्यात, पण हा छोटा प्रयत्न आहे माझा. तुमचं लग्न आहे. अहो ते मोडलंय आधीच, मनातच मोडलंय ते. लग्न आधी मनातच मोडतं, असं बाहेरून कोणी मोडू शकत नाही लग्न. आणि आमच्या बाबतीत कमलच्या मनात लग्न मोडलं होतं. कधीच मोडलं होतं, मलाच कळलं नाही. मुळात नात्यात विश्वास हवा. त्यांच्या मनात नातं असतं तर विश्वासही असला असता, तो त्यांनी दाखवला असता. पण आता ते तक्रारीचा हट्ट धरून बसलेत. सगळी चूक माझ्या माथ्यावर मारतायत, निमित्त घेऊन बसलेत ते. आता मोडलेल्या नात्याला बाहेरून जोड लावून काय उपयोग आहे? तो जोड सारखा दिसत राहणार. आणि सगळा दिखावा आहे हा त्यांच्यासाठी. माझ्यासाठी लग्न हा दिखावा नाहीये. नातं जन्माजन्माचं असतं. हे असं अविश्वासावर नाही उभं राहू शकत. तुम्ही खूप केलं अधिपती आमच्यासाठी, खूप प्रयत्न केलेत. सॉरी, उगाच माझ्यामुळे तुम्हाला. आई बाबा, मला माफ करा, माझं चुकलं. मी तुमचा मान नाही राखू शकले. आई, मला माफ कर ग. तुझी चूक झाली, मी तुझं ऐकलं नाही. तू सांगत होतीस मला, पण सॉरी, खरंच सॉरी. नाही अक्षरा, अगं तू योग्य वागलीस. हे बघ, 100 लग्न मोडली ना तरी चालतील, पण एका निर्दोषाला शासन व्हायला नको. तू बरोबर वागलीस. आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर. अक्षरा, मी तुझ्या पाठीशी आहे. मी पण. अक्षू बाळा, मला जगाची पर्वा नाही. लोक काय ग, आज बोलतील उद्या विसरतील. पण तुझ्याकडून जर कुणावर अन्याय झाला ना, तर तू स्वतःचा चेहरा आरशात बघू शकणार नाहीस. मला अभिमान वाटतो तुझा बाळा. मग आरत्या ओळा की तिच्या. नाहीतर काय, ही अशी आई बाबांची फूस असेल ना, तर अशी मुलगी वाया जाते. चाल रे कमाल, का अजून तमाशा बघायला राहिलाय तुझा? हे टेम्पो दार लावून घे, दार लावून घे. इकडचं लवकर आवरायला पाहिजे आणि अंडरग्राऊंड झालं पाहिजे. का शेट? काय का त्या राक्षसाला डिवचून आलोय ना मी. त्यावर तो गप्प बसला असं वाटतं का बेन तुला? आवर 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 आवर. त्या भुवनेश्वरी मॅडम पण काय साध्या सुध्या बाई नाहीये. हा ना, ते मायला का दोघं बी लय हाणतात. सांगितलं त्यांनी हात वर केले की आपली मान लटकल ना.
ते मरू दे. आवर ती कॅशची बॅग कुठे? ही बघा इथं ठेवली. कुठे गेला तू? शेठ काय शेठ? अरे बाबा डोक्यात आणि डोक्याखाली पैसे असल्याशिवाय झोप लागत नाही मला. आवरा पटकन. सॉरी बाबा, मला माफ करा. आई सॉरी, माफ कर मला. हे बघा, तुम्ही मला पोलिसात द्या, पाय ते CID मध्ये द्या, CBI मध्ये द्या, कुठेही द्या, पण मी तुमच्या आई साहेबांचं नाव सांगणार. एक मिनिट. हे बघा, हे पैसे त्यांनीच मला दिलेत म्हणून मी हे समज केलं. हे बजरंग, काय बोलतोय तू? अहो म्या कशाला खोटं बोलू? म्या खोटं बोलत नाहीये, शपथ. मी माझ्या मनाने काहीच नाही केले. पाहिजे तर हे बघा, दुर्गेश्वरी मॅडमनी मला हे पैसे दिले म्हणून उचललं मी टीचर मॅडमला. पकडा ना. यात माझा काय बी दोष नाही, पण अधिपती, या वेळी जर मी आत गेलो ना तर मी एकटा जाणार नाही. खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोय. नाही, मी कशाला खोटं बोलू? पाहिजे तर एक काम करा ना तुम्ही, हे पैसे तुमच्या आई साहेबांनी दाखवा आणि त्यांना विचारा. जर हे खोटं निघालं ना, माझं हे थोबाड तुमच्या जोड्याने हाना त्याला. ऐक, जोड्यानं नाही जीवानीशी मारणार तुला. हे जर खोटं ठरलं ना, तुझी 100 मरली म्हणून समज. फक्त खोटं निघू, तुला गाडतो नाही बघितलं. आई तू रडू नकोस, प्लीज रडू नकोस. माझ्यामुळे सगळं झालं, माझ्यामुळे तुमची बदनामी झाली. सॉरी, माझी चूक झाली. सॉरी. नाही ग अक्षु, तू का सॉरी म्हणतेस बाळा? डोळे पुसा. सर, रिकाम्या मांडवात रडायचं नाही. चला आत चला सगळे. अहो चला आत चला. इरा, बाबांना घेऊन आत चल. सर रियान बसा ना सर. बस बसायला वेळ नाही. या नोटांचा सिरियल नंबर चेक कर. काय झाले सरकार? अरे सांगतोय तेवढं कर. फडदिशी प्रश्न विचारू नको. या नोटा आपल्या आहेत का तेवढं सांग सर. बस 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 बस. हो चेक. बस तू बसून घे. बया, आत्ता इथं होते, कुठं गायब झाले काय माहिती. मला तर काय बी सुधारणा झालंय बघ ताई. म्हणजे कुठे गेले अधिपती? मला नाही माहित कुठं आहेत ते. अगं पण मगाशी त्या मास्तरनीकडे आले होते, थोडक्यात वाचलेत. काय?
थोडक्यात वाचले म्हणजे काय झालं? दुर्गे पटशिरी बोल, काय झालं? मास्तरीन तक्रार करणार होती त्यांच्या विरोधात. वय की मास्तरीन तक्रार करणार होती का अधिपतीनं तिला किडनॅप केलं. ताई मला तर बोलूशी बी वाटत नाही बघ. ताई ते रेप का काय ते बी काय? वय अगं मास्तरीन म्हटली का तिला अधिपतीनं डांबून ठेवलं होतं, मारलं, हल्ला केला म्हण. डोसक्या बिस्क्यावर पडली की काही मास्तरी? गंजक्या डोक्याची काय वाटेल ते बरळते. अधिपती असलं काही करूच शकत नाही. अगं वय की ताई ते तुला माहित आहे, मला माहित आहे, पण त्या टवळीला कुठं माहित आहे? जिथं तिथं शांतपणा करायली बघ. नशीब मी इथं येळेवर पोचले म्हणून अधिपतीचा जीव वाचलाय, नाहीतर अधिपती आता पतूर जेलात होते. जेलमध्ये असते वय आम्ही जिथं असेपर्यंत अधिपती कशा पायी जातील जेलमध्ये? कुठं आहेत अधिपती बघ लवकर. आम्ही आत्ताच्या आता निघतो इथून. नाही 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 तू इथं नका येऊ. इथलं संपलंय समजा. म्याच येले तिकडं. वय वय म्हणजे म्या मॅटर संपवला इथला. वय आणि गेले समजे घरी. आणि हे बघ ताई म्या का नाही समजा पुढं होऊन केलंय, त्यामुळं ते मास्तरीच्या म्या डोसक्यात गेले असेल. तर मास्तरीन माझ्या विरोधात काय बी सांगेल तुला, तर तू काही तिच्यावर विश्वास ठेवू नकस काय. पण अधिपती कुठं आहे ते बघ पटशिरी. वय वय आणते आणते म्या त्यासनी हुडकून आणते. तू काय बी काळजी करू नकस हा ताई. 1 तासाच्या आत अधिपती घरी आले नाही तर आम्ही बाहेर पडतो. अगं नाही मी आणते म्हणलं की म्हणलं लई राडा झालता इथं म्हणून म्हटलं तुला आधी फोनवर समजा सांगावं. म्या कमी जास्त बोलली असेल अधिपतीला, तर अधिपती जर का तुला घरी येऊन काय बोलला तर काय बी मनावर घेऊ नकस हा. म्हणजे काय? म्हणजे काय नाही काय नाही. म्या घरी आल्यावर बोलते हा, आपण भेटल्यावर बोलू. चल मी ठेवते फोन, त्यासनी घेऊन येते हा. हा